नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत रव्याचे म्हणजेच सुजीचे, त्याला सुजी देखील आपण म्हणत असतो, सुजीचे पापड. हे पापड जे करणार आहोत आपण ते लाटायची पण आवश्यकता आपल्याला भासणार नाही. न लाटता एक थेंबही तेलाचा वापर आपण त्यासाठी करणार नाही आहेत. तसेच कुकरचा देखील आपण वापर करणार नाही आहेत. हे घरातच आपल्याला फॅनमध्ये वाढवायचे आहे. घरातच फॅनमध्ये सुकणारे हे पापड आहेत. तसेच त्यात सोड्याचा देखील आपण वापर करणार नाही आहे. असे हे सुजीचे पापड आज आपण करणार आहोत. अतिशय कुरकुरीत असे हे पापड होतात. ह्या पापडाला फार अशी मेहनत लागत नाही. एकदम पटकन असे हे पापड तयार होतात. आता आपण पापड करूया. आता या ठिकाणी मी अर्ध्या वाटीपेक्षाही थोडं जास्त घेतलेला आहे, म्हणजेच पाऊण वाटी मी रवा घेतलेला आहे. रवा हा मी अतिशय बारीक असा आपण रवा या ठिकाणी वापरायचा आहे. जाड रवा जर आपण वापरला तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं बाइंडिंगसाठी मैदा घ्यावा लागतो, थोडा चमचाभर. पण मी या ठिकाणी बारीक रवा वापरलेला आहे, त्यामुळे मला मैदा घ्यायची गरज पडलेली नाही आहे. तर रवा मी अतिशय स्वच्छ असा साफ करून घेतलेला आहे, चाळणीने चाळून घेतलेला आहे. आपल्याला आता या ठिकाणी रव्याचा बॅटर तयार करायचा आहे. त्यासाठी आपण थोडेसे पाणी टाकायचे आहे. जसं आपण मसाला तयार करताना पाणी टाकतो त्या पद्धतीने आपल्याला तेवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचे नाही आहे. आणि रवा चांगला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि तसं मऊसर असं आपल्याला ते करून घ्यायचं आहे बॅटर. अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, छान असं मऊ असं. आता हे आपल्याला बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे, परंतु ते आपल्याला घट्ट वाटते. अजून पण जे बॅटर आहे ते घट्ट आहे. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडेफार आपलं उरलेलं असतं त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून द्यायचं आपण. आणि त्यात थोडे पाणी टाकून ते पाणी त्या बॅटरमध्ये मिक्स करायचे आपल्याला. आणि ते बॅटर आपलं व्यवस्थित आहे की नाही ते आपण बघण्यासाठी ज्या चमच्याने आपण ते बॅटर हलवलेलं आहे तो चमचा आपण उलटा करून बघायचा आहे. त्याचं कोटिंग जे आहे ते चांगलं लागलेलं आहे, म्हणजे ते जे कोटिंग बॅटर जे आहे ते नितरत पण नाही आहे. आणि आपण त्यावर बोटाने रेष काढलेली आहे ती अतिशय स्पष्ट दिसत आहे आपल्याला, म्हणजेच आपलं बॅटर हे परफेक्ट झालेलं आहे असे समजायचे. आता ह्या बॅटरमध्ये मी थोडेफार चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे आणि थोडेसे चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि चांगले आपल्याला हलवून घ्यायचे आहे ते. त्यामध्ये आपल्याला जर कोथिंबीर टाकायची असेल तर आपण त्याच्यात कोथिंबीर देखील टाकू शकतो. जिरे टाकायचे असेल तर जिरे पण टाकू शकतो. आता तुम्ही बघू शकता की हे बॅटर किती छान तयार झालेलं आहे आपलं. आता आपण गॅसवर भांडं ठेवूया. तुम्हाला जे हवं असेल ते भांडं तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. ज्यावर तुमची चाळणी व्यवस्थित बसेल असं भांडं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मी या ठिकाणी माझ्याकडे कढई होती, ती कढई मी घेतलेली आहे. आणि कढई थोडी रिकामी ठेवायची, पूर्ण पाणी त्यात भरायचं नाही आहे, कारण त्याची फक्त आपल्याला वाफ चाळणीपर्यंत यायला पाहिजे. म्हणून ते जे भांडं ठेवणार आहोत ते थोडं पाण्याचं रिकामं ठेवायचं. आता इथे आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता उकळताना आपल्याला गॅसची फ्लेम जोरात करायची आहे आणि पटकन ते पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला, गरम करून घ्यायचं आहे छान. आणि त्यानंतर आता इथं मी चाळणी ठेवलेली आहे. आता त्या चाळणीला वरती वाफ आली की त्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे ते डिशमध्ये टाकून घ्यायचे आहे. माझ्याकडे अशा सारख्या डिश होत्या छोट्या छोट्या साईजच्या, त्या सारख्या डिश मी घेतलेल्या आहेत. तुमच्याकडेही छोट्या छोट्या एकाच साईजच्या डिश असतील तर त्या तुम्ही घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये मी हे बॅटर असं टाकून घेतलेलं आहे. थोडंसं टाकायचं आणि त्याला असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता ते बॅटर जे आहे डिशमध्ये ते आपल्याला चाळणीत ठेवून द्यायचे आहे त्या डिश आपल्याला. आता ह्या ठिकाणी तुम्ही एक ट्रिक वापरू शकता. जर तुमच्याकडे डिशेस भरपूर असतील अशा तर तुम्ही एकाच वेळी चाळणीमध्ये 3-3, 4-4 डिशेस जेवढ्या मावतील तेवढ्या डिशेस तुम्ही फटाफट त्या ठिकाणी ठेवू शकतात. आणि एकाच वेळी एवढे आपले 3-3, 4-4 पापड तयार होतील, एकदम पटकन तयार होतील ते पापड. आता या ठिकाणी मी डिश ठेवलेले आहे. आता या डिश ठेवल्यानंतर या ठिकाणी मी जी गॅसची फ्लेम आहे त्या ठिकाणी थोडा वेळ ती जोरात करायची आणि
थोडासा आवाज उकडण्याचा आवाज यायला लागला की पटकन ते गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची, म्हणजेच आपले पापड जे आहे ते पटकन होतील. पण हा डिश ठेवल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे आहे, त्या चाळणीवरती ते थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे आपल्याला आणि नंतर मंद गॅसवरती ते आपल्याला होऊ द्यायचे आहे. आपल्याला साधारणतः आपल्याला 3-3.5 मिनटं गॅसवरती होऊ द्यायचे आपल्याला ते. आता 3-3.5 मिनटानंतर बघा आपले किती सुंदर असे तयार झालेले आहेत पापड. आता हे डिशेस जे आहेत ते आपल्याला पटकन पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आपण एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या कढईमध्ये पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये त्या डिश टाकायच्या आहेत आपल्याला आणि अशा पद्धतीने आजूबाजूचा जो भाग आहे तो असा कोरून घ्यायचा आपल्याला, म्हणजे आपल्याला पापड पटकन काढता येईल, सहज काढता येईल, जो तुटणार नाही पापड आपला. आता इथे तुम्ही बघू शकता किती छान असा हा पापड निघालेला आहे आणि अतिशय ट्रान्सपरंट असा पापड आपला झालेला आहे. जास्त जाडही झालेला नाही आणि जास्त बारीकही झालेला नाही. अतिशय छान असा आपला हा पापड तयार झालेला आहे. आता ह्या जो 2 डिश आहेत आपल्या उरलेल्या त्या देखील आता आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे. पण जे हे पाणी जे घेतलेलं आहे ते आपलं नॉर्मल पाणी आहे. तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर 3-4 सेकंद ते आपल्याला पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत त्या डिश. म्हणजे आपण थोडा जरी तो पापड एका साईडने कोरला तरी पूर्ण पापड असा आपला व्यवस्थित निघून येतो. जर आपण लगेच तसा काढण्याचा प्रयत्न केला तर तो तुटू शकतो. त्यासाठी आपण थोडा वेळ 3 सेकंद तरी त्याला पाण्यामध्ये राहू द्यायचं आहे डिशला, म्हणजे पापड आपला पटकन निघून येतो. ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. आता इथे मी पाण्यामध्ये डिश ठेवलेले आहे. तोपर्यंत आपल्याकडे दुसऱ्या डिश असतात, त्या डिशमध्ये आपण ते बॅटर टाकून द्यायचे आहे आणि लगेच ते चाळणीवर दुसऱ्या साईडला पटकन ठेवून द्यायचे आपल्याला. तोपर्यंत आपल्या ह्या डिश पण पाण्यामध्ये छान आपला पापड आता निघण्यासारखा झालेला आहे. मग तेही आपण दुसऱ्या साईडला नंतर काढून घ्यायचं आहे पटकन. आता ह्या दोन्ही प्लेटमधील पापड आता आपण काढून घेत आहोत. तर आजूबाजूला थोडं जरी कोरलं तरी आता आपला पापड इथे व्यवस्थित निघत आहे. अतिशय ट्रान्सपरंट असा आपला हा पापड तयार झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी थोडं प्लेटमध्ये पाणी राहू दिलं आहे, त्यामुळे तो पापड अतिशय पटकन निघतो आणि तो पापड जर आपण पाण्यामध्ये ठेवला तर तो पटकन असा निघून येतो बाहेर. अशा पद्धतीने आपले ट्रान्सपरंट असे पापड तयार झालेले आहे. आणि आता ते मी जे प्लास्टिकचा जाड कागद असतो त्या जाड कागदावरती मी ते टाकत आहे आणि आपण ते पापड जे आहे ते फॅनमध्येच सुकवायचे आहे. फॅनमध्ये ते पटकन सुकतात आणि ते थोडे सुकल्यानंतर आपण त्याला थोडीशी धूप दाखवू शकतो, म्हणजे उन्हात देखील ते ठेवू शकतो. पण तेवढी आपल्याला आवश्यकता भासत नाही, ते फॅनमध्येच व्यवस्थित कोरडे होतात. आता या ठिकाणी मी फॅनमध्ये चांगले कोरडे करून घेतलेले आहे पापड. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान आपले पापड तयार झालेले आहे. आता मी हे पापड तुम्हाला तळून दाखवते. आता हे पापड जर आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असतील तर एकदा थोडा वेळ त्याला उन्हामध्ये टाकणे आवश्यक आहे. आता ह्या ठिकाणी आपण कढईत तेल घेतलेलं आहे. आपण पापड तळायला घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला पापड किती छान फुललेला आहे. अतिशय मस्त असा पापड आपला तयार झालेला आहे तळून. न सोडा वापरता देखील आपले पापड आपल्याला छान फुललेले आहेत. आपण पापड छोटे केले तर आपल्याला कमी तेलात पण ते तळता येतात. जर आपण पापड मोठे केले तर त्यात आपल्याला कढईमध्ये जास्त तेल टाकावे लागते किंवा तो पापड आपल्याला अर्धा करावा लागतो, मग तळावा लागतो. म्हणून मी या ठिकाणी छोटेच पापड केलेले आहे, म्हणजे आपल्याला कमी तेलात तळता येतील. अशा पद्धतीने इन्स्टंट वाफेवरचे पापड तयार झालेले आहेत. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.